काल परवा नीलम गोरे यांनी जे आहे थेट अनिल परब यांना बोलत असताना थेट धमकी दिली की त्या ठिकाणी बोलत असताना त्या म्हणाले की यानंतर जर तुम्ही असं वक्तव्य केलं तर तुम्हाला या ठिकाणाहून तुमचे निलंबन करण्यात येईल किंवा विधानसभेमधून तुम्हाला हाकलून लावण्यात येईल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। त्याचसोबत त्या बोलत असताना म्हणाल्या की तुम्ही खूप प्रकारचे चांगल्या प्रकारे विरोधी पक्षनेता बनू शकता, हेच तुम्हाला उद्धव ठाकरे यांना दाखवायचे म्हणून त्यामुळे तुम्ही अशी स्टंटबाजी किंवा असे वक्तव्य करताय। तर या सर्व पार्श्वभूमीवरती ज्या अनिल परब यांनी चांगलंच फायलावरती नीलम गोरे यांना घेतलं, तर ते बोलत असताना म्हणाले की मला माझ्या नेत्याला दाखवायची गरज नाहीये किंवा मला तशा प्रकारचं काम करण्याची काही गरज नाही, मला काय दाखवायला हवं ते मी त्यांना दाखवले, त्यामुळेच आज मी या ठिकाणी आहे। परंतु जर मी आता असं वक्तव्य केलं की तुम्हाला सभापती बनण्यासाठी किंवा तुम्ही खूप चांगल्या प्रकारच्या सभापती बनू शकता यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे यांना दाखवता किंवा एकनाथ शिंदे यांच्या पुढे तुम्हाला अशी वक्तव्य करावं लागतात, असं जर मी म्हटलो तर मग कसं होईल, अशा प्रकारचं वक्तव्य करत जे अनिल परब यांनी जे आहे थेट नीलम गोरे यांना फायलावरती घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी सभा चांगल्याच प्रकारे उद्धव ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी मोठ्या प्रमाणात गाजविली। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।